हाय गाईज, माझं नाव नताशा आणि हा माझा पहिला व्लॉग. म्हटलं चला नवीन वर्षात नवीन सुरुवात करावी. आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली म्हणजेच 2026ची. माझी देवाकडे एकच मागणं की सुखी ठेव संपूर्ण जगाला. आज माझ्या मुलाचा वाढदिवस आणि त्यामुळे आम्ही घरी एक छोटासा परित्राण ठेवलेला होता. त्यामुळे मुलाला चांगले संस्कार सुद्धा होतील. तर भंतीजी घरी आलेले आहेत आणि परित्राणाची सुरुवात सुद्धा झालेली होती. लेकाच्या वाढदिवसानिमित्त भंतेजींनी छान पाठ सुद्धा केलेलं होतं. मी आणि माझा लेक समोर आजूबाजूला बसलेलो होतो आणि मला एक आश्चर्यचकित धक्का सुद्धा लागला की माझ्या लेकाला त्या गाथा त्रिशरण पंचशील येत होता. त्यांनी मला कधीच ते गाथा म्हणून दाखवल्या नव्हत्या आणि मला ते माहीत सुद्धा नव्हतं की त्याला त्या गाथा येतात. मला त्या दिवशी खूप छान वाटलं माझ्या लेकाबद्दल. भंतेजींनी छान परित्रण पाठ केलं आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त त्याला सर्वांनी आशीर्वादाच्या रूपात फुलांचा वर्षाव करत लेकाकरिता मंगल कामना सुद्धा केल्या. फुलांचा वर्षाव करताना माझ्या लेकाला खूप मजा सुद्धा येत होती आणि त्याचसोबत असं पहिल्यांदा घडत होतं. आणि तसंही आपल्याला आपल्या घरात वर्षातून एकदा तरी परित्रण किंवा पूजा घेतली पाहिजे असं मला वाटतं. कारण आपणच आपल्या मुलांना संस्कृती जपायला शिकवलं पाहिजे. आणि टाळ्यांचा गळगळाट करत आम्ही सर्व त्याच्याकरिता मोठमोठ्याने बर्थडे सॉन्ग गाऊ लागलो आणि वातावरण तर भक्तिमय सोबतच आनंददायी सुद्धा वाटू लागलं. तर संध्याकाळी आम्ही सर्व केक कटिंग करण्याकरिता जमलो आणि सर्वात आधी माझ्यापासून लेकाला ओवाळण्याची सुरुवात केली. नंतर ही माझी मावशी जी पुण्याला असते तिने लेकाला ओवाळलं. त्यानंतर मी कॅन्डल जाळून सर्वांनी पुन्हा एकदा हॅपी बर्थडे सॉन्ग मोठ्या मोठ्याने गाऊन पुन्हा सर्वांनी एकदा ब्लेसिंग्स देत केक कटिंग करून घेतला. तर अशा प्रकारे माझ्या नवीन वर्षाची सुरुवात झाली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटण्याकरिता व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करणं विसरू नका. थँक यू. Happy birthday